आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅडम. ही दिव्य ब्रह्मांडीय नमस्ते ऊर्जा, मॅडम. तुमच्या आतील ऊर्जा आणि आजचं स्पेशल सेशन काय तर स्त्री शक्ती. आजचं स्पेशल सेशन स्त्री शक्ती, माझ्याच आतील ऊर्जेची मला जाणीव करून देणारा आजचा दिवस. खर तर या विश्वामध्ये आनंदी आनंद तेव्हा असेल जेव्हा महिला दिन साजरा करण्याचीच वेळ नसेल. प्रत्येक दिवस हा माझाच दिवस आहे असं मला वाटेल. आलेला येणारा प्रत्येक दिवस हा माझ्याच साठी आहे, माझ्याच आनंदासाठी आहे, भरभरून जगण्यासाठी आहे आणि भरभरून देण्यासाठी आहे. अशी स्वतः मला ऊर्जा जाणवेल तो प्रत्येक दिवस हा महिला दिवस असेल. तरीही आजच स्पेशल आणि आज दिवसभर सकाळपासून सर्व जणांचे ते भरभरून असलेले मेसेज. खर तर आजचं सेशन आपण घेणारच नव्हतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अगदी 12-1 वाजता भरपूर प्रवास करून आलेली आहे आणि अगदी सेशनला 8 वाजले आणि 7:30 वाजता मेसेज पाठवले. तरीही तुम्ही सर्वजण एवढ्या संख्येने उभे आहात, हजर आहात. 8:40 8:45 पर्यंत मेसेज पोहोचले सगळ्यांना आणि तुम्ही 8 वाजता एवढे जण हजर आहात. या ब्रह्मांडाची कृपा आहे आणि तुमच्या प्रत्येकामधील त्या स्त्री शक्तीला नमन आहे. माझ्याच आतील ही ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि मला आज हेच बघायचं आहे, हेच बघायचं आहे. आजच्या सेशन मध्ये नक्की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीबद्दल बोलणारच आहे, पण आजच्या सेशन मध्ये त्या ब्रह्मांडीय ऊर्जेची ओळख तर आपण करून घेणारच आहे, पण सोबतच काय तर या स्त्री शक्तीने जर या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेसोबत जोडलं ना तर आयुष्य कसं उमलायला लागेल, आयुष्य कसं फुलायला लागेल, आयुष्य कसं सामर्थ्यवान, करुणामय, प्रेममय, यशस्वी व्हायला लागेल हे पण आपण बघणार आहे. कारण ती शक्ती आहे तुमच्या आणि माझ्या आतमध्ये. ती शक्ती आहे प्रत्येक स्त्रीच्या आतमध्ये. त्या दिव्य ऊर्जेला अंतर्मनापासून माझा नमस्कार आहे. तुमच्या आतील ऊर्जेला जी प्रत्येक स्त्रीच्या शक्तीच्या, शिवशक्तीच्या स्वरूपामध्ये या पृथ्वी तलावर अवतरलेली आहे. आजचा दिवस आहे स्त्री सामर्थ्याचा, स्त्री करुणेचा आणि स्त्रीत्वाचा, स्त्रीच्या प्रेमाचा आजचा दिवस. आणि त्या दिव्य ऊर्जेचा जी या संपूर्ण विश्वाला जीवन देते त्या शक्तीचा. म्हणून आजच्या या महिला दिनी आपल्या सर्व महिलांचा खूप खूप सन्मान. आपल्या सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. स्त्री काय आहे? स्त्री म्हणजे ऊर्जेचं केंद्र आहे. त्या प्रत्येक स्त्रीच्या हृदयामध्ये प्रेमाची, करुणेची, समर्पणाची ऊर्जा असते आणि म्हणून ती घराला घरपण देऊ शकते. जेव्हा ती घराला घरपण देते ना तेव्हा तिचं हार्ट चक्र छान ओपन असते आणि प्रेम, करुणा, प्रेम पूर्ण करुणा भाव तिच्यामध्ये असतो. तो असतो तेव्हाच घराला घरपण असते, तेव्हाच त्या घराचं घर होतं, नाहीतर त्या भिंती राहतात. ती स्त्री म्हणजे परिवर्तन आहे. ती स्त्री म्हणजे परिवर्तन आहे जी तुमच्या आणि माझ्या प्रत्येकीमध्ये मी आजपर्यंत अनुभवली आहे. जेव्हा जेव्हा अनेक अडचणींना
सामोरे करताना ते महिला मंडळ येतं ना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये, ती स्वतःला परिवर्तन करते, स्वतःला अशी घडवते ना की पुढच्या 1.5 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये आणि ग्रँड मास्टर झाल्यानंतर तर स्वतःला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाते. कारण एवढ्या कमी वेळेमध्ये एवढा विकास कसं काय शक्य आहे? कसं शक्य आहे? आहे. कारण एक स्त्री म्हणजे परिवर्तन. तिला तत्काळ स्वतःमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. ती ज्या साच्यामध्ये जाईल ना तशी ती घडत जाते. तिला जसं घडवलं ना आतून तसं ती घडत जाते. फक्त गरज आहे तिला तिच्या आतल्या ऊर्जेसोबत ओळख करून घेण्याची. कितीही संकट आलं ना जीवनामध्ये तरीही पुन्हा उभी राहते खंबी ती स्त्रीच आहे. बरोबर ना? आणि म्हणून ती म्हणजे परिवर्तन आहे. एक स्त्री म्हणजे परिवर्तन आहे. कुठल्याही संकटामध्ये, केवढ्याही वादळामध्ये पुन्हा उभी राहण्याची तिची क्षमता, तिच्यामधील ती ऊर्जा आहे. आणि याला मानसशास्त्र काय म्हणते? रिसायलेन्स म्हणते. अगदी सहज तिने पुन्हा स्वतःला उभी करते. एखादं झाड असतं, छोटंसं रोप असतं, कोवळं असतं ना, त्यावर एखाद्या वेळेस शेतामध्ये पाय पडतो. एखाद्या जनावराचा पाय पडतो, ते थोडा वेळ राहतं कोमेजलेलं, पण पुन्हा उभं राहतं. कारण ते लवचिक असतं. फ्लेक्झिबिलिटी तिच्यामध्ये असते. सेम तशीच ही स्त्री ऊर्जा. त्या ब्रह्मांड निर्माण करताना ना विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक आणि काय काय म्हणूया. स्त्री म्हणजे काय? तर स्त्री म्हणजे सर्जनशीलता. ती घडवणारी आहे. या जगातील प्रत्येक महान निर्मिती, या जगामध्ये घडलेली प्रत्येक महान निर्मिती ही कुठल्या ना या स्त्रीच्या प्रेरणेने घडलेली आहे. आणि या दिव्य ऊर्जेसोबत जुडताना ना एक लक्षात घेऊया, एक स्त्री म्हणजे काय तर ऊर्जा आहे. स्त्री म्हणजे काय तर हिलिंग आहे. एक स्त्री म्हणजे काय? आईचा स्पर्श. तो आईचा स्पर्श, ते आईची कूस, ती ऊब आपली हिलिंग करत असते, ती ऊर्जा देत असते. एक स्त्री म्हणजे पत्नीचं प्रेम. एक स्त्री म्हणजे मैत्रिणीची सोबत. आणि हे सर्व काही आहे ना एका मुलीचा असलेला तो छानसा स्पर्श, वडिलांना, भावाला, आधार. हे सर्व ऊर्जात्मक हिलिंग आहे. एनर्जी आहे. ती सोबत आहे ना तर आनंदच आनंद आहे. आणि तिचे अश्रू आहेत ना तर दुःखच दुःख आहे. कारण तिचं सोबत असणं म्हणजे या जगाला पुढे पुढेच नेणार आहे. येथे मी काही आज महिला दिन आहे म्हणून पुरुष मंडळींच्या विरोधात बोलेल असं काही नाही बरं का. आपण दिव्य ऊर्जेसोबत, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेले सदस्य आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऊर्जा काय. तर स्त्री ही एका घराची ऊर्जा आहे. जेव्हा ती आनंदी असते, ती ऊर्जावान असते, तेव्हा ते कुटुंब पूर्ण ऊर्जावान असते. आणि ऊर्जावान असणं म्हणजे काय तर प्रेमपूर्ण करुणा भाव, आनंद, सुख, समाधान, समृद्धी तिच्याकडे असणं. ती समृद्धी तिच्याकडे आरोग्याची, मानसिकतेची, आनंदाची, देण्याच्या भावनेची, प्रेमाची, सर्वच गोष्टींची आहे. आणि यामधलं एक जरी पार्ट कमी झाला ना, एक जरी भाग कमी झाला ना तर त्या कुटुंबाची हानी होते. म्हणून ती म्हणजे ऊर्जा, ती म्हणजे शक्ती. आणि स्त्री म्हणजे या ब्रह्मांडासोबत, मी काय म्हणते बघा, या ब्रह्मांडासोबत जोडणारा एक पूल आहे, एक रस्ता आहे. ती घरामध्ये पूजा अर्चा करते, ती घरामध्ये एक सुख समृद्धी ठेवते, ती घरामध्ये एक शांतता ठेवते. तिच्या स्पर्शामध्ये ते माया, प्रेम, आपुलकी, श्रद्धा असते.
आणि सोबतच ती या ब्रह्मांडासोबत जोडलेली असते. ती एकटी या संपूर्ण कुटुंबाला सुद्धा ब्रह्मांडासोबत जोडू शकते. तिचं इंट्युशन तेवढं मजबूत असतं ना, की ती सहजतेने डिव्हाइन एनर्जी अनुभवू शकते. एका स्त्रीला कुठं कशी एनर्जी आहे, कुठे कशी ऊर्जा आहे, हे क्षणात समजतं. खरं आहे की नाही मला सांगा? खरं आहे की नाही? तुम्ही मला सांगा सगळ्या जणी. आहे ना? बऱ्याच जणांचे व्हिडिओ बंद आहेत. मला आवडणार नाही. प्रेमाने व्हिडिओ सुरू करता? थँक यू. आणि म्हणून दिव्य ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणाऱ्या 90% महिला असतात. ओके. आता याचं कारण कळलं तुम्हाला. कारण तीच एक डिव्हाइन एनर्जी आहे आणि ती पटकन ब्रह्मांडासोबत कनेक्ट होऊ शकते. तिच्यावर ब्रह्मांडाने ही जबाबदारी दिली आहे, की तुला कुटुंबाला अगदी उत्कृष्ट प्रकारे सांभाळायचं आहे. पण होतं काय कधी-कधी मीच माझ्या ऊर्जेला विसरून गेलेली असते. असं होतं. मीच माझ्या ऊर्जेला विसरून जाते. जे प्रवासात आहेत त्यांचा व्हिडिओ बंद चालेल ना? जे नाही आहेत त्यांनी तर सुरू करा. सगळे तर सदस्य आज प्रवास करत नाहीये. ओके. बघा, स्त्री एक शरीर आहे असं नाही, ती ऊर्जा आहे. एक स्त्री, मग ती आई आहे, मग ती बहीण आहे, मग ती पत्नी आहे, ती मुलगी आहे. या सर्व भूमिकांमध्ये ती असते आणि ह्या सर्व भूमिका ती पार पाडत असते आजची स्त्री. पण या सगळ्या भूमिका पार पाडता पाडता काय होते महिलांनो? बऱ्याच वेळा मी माझ्यासोबतची भूमिका, माझ्यासोबत नातं काय आहे ना, ते विसरून जाते. आणि मग मला असं वाटते, की माझ्या घरामध्येच माझं लक्ष लागत नाही. का? बघा मी काय म्हणते, ती एक मुलगी आहे, मुलगी म्हणून उत्कृष्ट. तिने तिचं एक निर्माण केलेलं असते अस्तित्व. तिने करावंच. तिने मुलगी छान राहावी, तिने बहीण छान राहावं, तिने पत्नी छान व्हावं, तिने आई छान व्हावंच. तिने एक चांगली सून व्हावंच. ओके. म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये तिने परिपूर्ण असावं. पण त्यासोबतच या सर्व भूमिका पार पाडता पाडता ती स्वतःची भूमिका विसरते. आणि ती स्वतःसोबत असलेलं नातं विसरते आणि म्हणून आजच्या जगामध्ये असलेल्या ह्या तक्रारी आहेत. मला जर आज माझं काहीतरी थोडंसं दुखते आहे ना, माझा कान, नाक, डोळे, हात, पाय जे काही दुखते आहे, माझ्यामध्ये काही नैराश्य आलं आहे किंवा मी एखादी गोष्ट करू शकत नाही किंवा एखादी कुठलीही भावना माझ्या आतमध्ये आलेली आहे ना, याचं कारण काय? मी सगळ्या भूमिका सहजतेने पार पाडल्या आहेत, पण मी माझ्यासोबतचं नातं व्यवस्थित ठेवलेलं नाहीये. हे नातं आपण व्यवस्थित ठेवायला विसरतो आणि मग अनेकदा असं वाटते, की एवढ्या सगळ्या भूमिका मला पार पाडायच्या आहेत. ब्रह्मांडाने सगळ्या भूमिका पार पाडायला मला पाठवलेल्या आहेत, पण तरी कमी पडते आहे. मग मी कुठेतरी जर कमी पडते आहे एखादी भूमिका पार पाडताना, तर याचा अर्थ माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे असा होत नाही. किंवा त्यांच्यामध्ये सगळं काही बरोबर आहे. माझ्यामध्ये कमी दिलाय ब्रह्मांडाने, हा गुण कमी आहे असं होत नाही. तर माझ्यासोबतचं नातं मला अजून घट्ट करता आलेलं नाही. मला माझ्या आतल्या मी सोबतचं नातं मला घट्ट करायचं आहे. बस. आणि हीच ती वेळ आहे जर का आयुष्यामध्ये कुठे काही कमी वाटत असेल तर. कुठे एकटेपणा वाटतो आहे, कुठं त्रास होतो आहे, कुठे शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक कुठेही कुठल्याही गोष्टीचा त्रास वाटतो आहे. कारण मी असं नाही म्हणते की कुठेही महिलांनो, बाबा वडिलांवर अवलंबून राहू नका, भावावर अवलंबून राहू नका, जोडीदारावर अवलंबून राहू नका, असं नाही सांगणार मी तुम्हाला. ओके. ज्यांची जबाबदारी जी आहे त्यांची त्यांना पार पाडू द्या. त्यांची त्यांना पार पाडू देऊया. ओके. पण याचा अर्थ असा नाही की मी अवलंबूनच राहणार. ओके. गरज असेल तेव्हा मी स्वतःसाठी उभी राहू शकते. माझ्यामध्ये सुद्धा ते सामर्थ्य आहे. भावाला त्याचं कर्तव्य पार पाडायचं आहे. त्याला त्याला कुठेतरी एक सुरक्षितता बहिणीला द्यायची आहे, तर तिला देऊन पैसे नाही म्हणायचं आहे. तर
जर तो हजर नसेल किंवा जर तो नसेलही तरीही मी माझी समर्थ आहे ही भावना स्वतःमध्ये असावी. म्हणजे तिथे काय म्हणायचं आहे, माझं बोलण्याचा विपर्यास होऊ नये म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते, मला कोणाची गरज नाही. यासाठी या दिव्या ऊर्जेसोबत या ब्रह्मांडासोबतचं कनेक्शन तुम्हाला आणि मला स्ट्रॉंग करायचं नाहीये. तर मला आणि तुम्हाला या ब्रह्मांडासोबतचं कनेक्शन स्ट्रॉंग करायचं आहे. माझ्या आतल्या मी सोबत स्वतःला जोडायचं आहे. माझ्यासोबतचं माझं नातं स्ट्रॉंग करायचं आहे. कशासाठी? कशासाठी? मला कोणाची गरज नाही यासाठी नव्हे. तर मी माझ्यासाठी आहे, ही जाणीव मला माझ्यासाठी व्हावी. माझं माझ्यासोबतचं नातं घट्ट व्हावं, माझं ब्रह्मांडासोबतचं कनेक्शन वाढावं आणि मी माझं कुटुंब, माझं घर, माझी नोकरी आणि माझं विश्व मी निर्माण करू शकले पाहिजे. मी निर्माण करावं या सर्वांसह, माझ्या कुटुंबासह. ओके. किंवा जर तुम्हाला समाजाची गरज नाही असं नाही, तर समाजामध्ये अधिक छान असं अस्तित्व निर्माण करावं, यासाठी दिव्य ऊर्जेसोबत जोडावं. स्वतःला ओळखावं. आणि जेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो ना, ज्या क्षणाला तुम्ही आणि मी स्वतःसोबतचं नातं घट्ट करायला लागतं ना, तेव्हा समजतं काय, तर मी म्हणजे काय, तर हे शरीर नाहीये फक्त, तर माझ्या आतमध्ये आहे ती सरसटती ऊर्जा आहे, जी क्षणामध्ये कुणालाही एक एक छान आशीर्वाद रूपी ऊर्जा पाठवल्यानंतर इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी आणू शकते. जेव्हा माझं माझ्यासोबतचं नातं जागृत होतं, माझं नातं घट्ट होतं, तेव्हा समजते जसं की जेथे एक स्त्री जागृत होते ना, तेथे समाज जागृत होतो. म्हणून तुला गरज आहे उभं राहण्याची. जेव्हा एक स्त्री स्वतःवर प्रेम करू लागते ना, जेव्हा एक स्त्री स्वतःला प्रेम करू लागते ना, जेव्हा एक स्त्री स्वतःला स्वीकार करू लागते ना, मी जशी आहे तशी एक्सेप्टन्स, तेव्हा आहे ना, तेव्हा हे विश्व सुंदर होते. हे विश्व सुंदर होते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, की स्त्री म्हणजे सृजन शक्ती आहे. असं म्हटलेलं आहे. म्हणून तिला तुम्हाला स्वतःला कमजोर समजायचं नाही आहे. मी अमुक करू शकत नाही असं नाही. आज तर कुठेतरी असं आज तर खूपच जणांनी टाकलाय. आम्ही जात्यापासून कुठेतरी बापरे! आम्ही वेगवेगळ्या ठिकाणपर्यंत ड्रायव्हिंग पर्यंत पोहोचलाय. फक्त एवढीच मर्यादा नाही आहे. मर्यादा पुन्हा तेवढीच नाही आहे. तर अजूनही खूप काहीतरी करायचं आहे. या ब्रह्मांडाने आपल्यासाठी भरपूर काहीतरी नेमलेलं आहे. आपल्या आतला शोध घ्यायचा आहे. कारण या ब्रह्मांडीय ऊर्जेचं एक रूप म्हणजेच एक स्त्री आहे. तुम्ही, मी, आपण प्रत्येकाला ना या ब्रह्मांडाने स्पेशल निर्माण केलेलं आहे. आणि ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा कुठे आहे? तर तुमच्या आणि माझ्या आतमध्येच आहे. कुठंच बाहेर नाही आहे. काय करायचं आहे प्रत्येकीला? कुठलं उद्दिष्ट साध्य करायचं आहे आयुष्याचं? आयुष्याचं काय उद्दिष्ट आहे? मला काय घडायचं आहे? आजच्या सेशनमध्ये तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे, विचारायचं आहे, की मला काय व्हायचं आहे? मला काय घडवायचं आहे? माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? काय आहे माझं लाईफ पर्पज? सापडते का बघा तुम्हाला? नसेल सापडत तर तो सुद्धा सापडून देईपर्यंत ऊर्जा मदत करते. ओके? पण प्रत्येकाने एक स्वतःचं पाहिलं ना, की मला असं आयुष्य जगायचं आहे. मला असं आयुष्य जगायचं आहे. काहीतरी आहे ना प्रत्येकाने ठरवलेलं. हं? आहे ना? येस. तर अशाच या प्रकारे आपल्याला स्वतःला ठरवायचं आहे आणि हो, तुम्ही जे ठरवणार, तुम्ही जर विचार करणार ना, ते घडवण्याची क्षमता तुमच्याच आतमध्ये आहे. येस. ती ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे. कुठेच बाहेर शोधायची गरज नाही आहे. या ब्रह्मांडाने हे एवढं भरभरून आतमध्ये ठेवलेलं आहे ना, की आपल्याला फक्त काय म्हणे ना, आजीबाईचा बटवा खोलायचा आहे, काढायचा आहे, वापरायचा आहे.
म्हणून आजचा दिवस म्हणजे काय, तर काही सेलिब्रेशन करण्यासाठी नाही, फक्त तर माझ्या आतल्या स्त्रीत्वाची, माझ्या आतल्या ऊर्जेची मला जाणीव करण्याचं हे दिवस आहे. या विश्वाची निर्मिती ज्या शक्तीने केलेली आहे ती स्त्री स्वरूपामध्ये प्रकट होते. आणि भारतीय अध्यात्मशास्त्र सुद्धा तुम्हाला माहिती आहे काय सांगते, तर भारतीय अध्यात्म असं म्हणते, माझ्या देशामध्ये असलेल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे की जेथे एका स्त्रीचा सन्मान होतो ना, तेथे देवतांचा वास असतो. आणि त्याच ऊर्जेला शक्ती तत्व म्हटलं जाते. शिवा तत्व आणि शक्ती तत्व, यामधलं शक्ती तत्व म्हणजे स्त्री तत्व. या संपूर्ण विश्वामध्ये कार्यरत असलेली अदृश्य ऊर्जा, कोणी याला प्राणा म्हणतं, कोणी प्राणशक्ती म्हणतं, कोणी दिव्य ऊर्जा म्हणते, कोणी श्वास म्हणते, कोणी जैविक ऊर्जा म्हणते, कोणी प्राणा म्हणते, कोणी प्राणशक्ती म्हणते, कोणी प्रकाश ऊर्जा म्हणते. ज्या ऊर्जेच्या असण्याने तुम्ही आणि मी आज जिवंत आहे, ती ऊर्जा म्हणजे दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा. आपण त्याला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतो. बरोबर? येस, हीच ती ऊर्जा, हीच ती ऊर्जा ज्या ऊर्जेच्या असण्याने तुम्ही आणि मी आता जिवंत आहोत. आपण इथे बसतो आहोत, आपण सेशन ऐकतो आहोत. विज्ञान याला कॉस्मिक एनर्जी म्हणते, अध्यात्म याला दिव्य शक्ती म्हणते, आणि आपण याला दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी म्हणतो. पण ऊर्जा काय, तर एकच आहे. आणि ही प्रकट होते तर वेगवेगळ्या दोन स्वरूपामध्ये. म्हणजे काय, तर एक शिव ऊर्जा आणि शक्ती ऊर्जा, पुरुष ऊर्जा आणि स्त्री ऊर्जा, ऍक्टिव्ह एनर्जी आणि क्रिएटिव्ह एनर्जी, अणु आणि रेणू. जेव्हा पुरुष ऊर्जा असते तेथे निर्माण होते, ती दिशा असते. पण स्त्री ऊर्जा निर्माण करते, ती जीवन निर्माण करते. पुरुष ऊर्जा दिशा निर्माण करते. आणि म्हणून कुठल्याच ऊर्जेचं अस्तित्व कमी करायचं नाही आहे, त्या एनर्जी सहज आहे आपल्याला. ओके, म्हणून स्पेशल सेशन दिव्य ऊर्जेसोबत जोडताना स्त्री शक्तीला तिची जाणीवही करून द्यायची आहे. आणि सोबत काय, तर मला कोणाची गरज नाही असं नाही, तर मला सोबत घेऊन चालायचं आहे. कमी असेल तेथे कमी भरून काढूया, आणि येथे आपल्यामध्ये कमी असेल ती भरण्याचा प्रयत्न करूया. अशी सांगड घालत घालत आयुष्य खूप सुंदर प्रकारे पुढे नेऊया. आणि हे पुढे नेण्यासाठी मदत करते दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. जसं ऊर्जेसोबत जुडतो ना, जसं ध्यान करायला लागतो ना, तसा एक एक प्रश्न आपल्या आतला सॉल्व्ह व्हायला लागतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमचंच तुम्हाला मिळायला लागतं. निसर्गानेच निर्माण केलेलं आहे. स्त्री जीवन निर्माण करणारी ऊर्जा आहे, तर तिच्यामध्ये कमी काय असेल? नक्कीच बीज पुरुष देतो, पण जीवन स्त्री निर्माण करते. म्हणून या शिवशक्तीच्या असण्याने आयुष्य आहे. सोडून द्यायचं, तोडून टाकायचं हे नाही, तर मला माझं आयुष्य सुंदर प्रकारे सोबत पुढे न्यायचं, ही स्त्री शक्ती आहे. आणि एकटीने पुढे जायचं, ही स्त्री शक्ती यासाठी नाही शिकवत आहे की आपल्याला शिवशक्ती सोबत पुढे जायचं आहे. विज्ञान काय सांगते? प्रत्येक व्यक्तीमध्ये विद्युतीय ऊर्जा आहे, बायोमॅग्नेट एनर्जी आहे, हार्मोन्स आहेत. मग हे काय करते, तर हे वैज्ञानिक भाषा झाली. अध्यात्मशास्त्र म्हणते की माझ्या शरीरामध्ये चक्र आहेत, योग्य प्रकारे ऊर्जा निर्माण करतात. पण या सगळ्यांसोबतच महत्वाचं आहे की आज्ञाचक्र ऍक्टिव्ह होऊन थोडस ध्यानधारणा काय करूया, लगेच छान तिचं आज्ञाचक्र ऍक्टिव्ह होऊन तिचं इंट्युशन पॉवर लगेच वाढायला लागते. माझ्यासाठी कोण योग्य, कोण अयोग्य, काय योग्य, काय अयोग्य, कुठला साठी योग्य, कुठली ऊर्जा माझ्यासाठी योग्य, कुठली अयोग्य. आणि एक विशेष
वेळेनंतर कित्येक किलोमीटर अंतरावरूनही माझ्यासाठी येणारे व्हायब्रेशन्स कुठले योग्य आणि कुठले अयोग्य ती क्षणार्धामध्ये बघू शकते. बघू शकते म्हणजे का अनुभवू शकते. पण पुन्हा म्हणजे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर काय तर नकारात्मक इंट्युशन्स ती कट करून ती एनर्जी नष्ट करू शकते. हे खूप महत्वाचं. जेव्हा दिव्य ऊर्जेसोबत जोडते तेव्हा ती मोठ्या प्रमाणात माफ करायला लागते. ती माफ करत असल्यामुळे तिच्या ऊर्जेचा दुरुपयोग ती करत नाही. तिच्या आतमध्ये असलेलं प्रेमपूर्ण करुणाभाव हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून या स्त्री शक्तीला ऊर्जेसोबत जोडणं खूप महत्वाचं आहे. कारण हिच्याकडे असलेली ऊर्जा खूप मोठी आहे. या ऊर्जेचा तुम्हाला माहिती आहे काय? ती मा दुर्गा आहे, मा लक्ष्मी आहे, बरोबर मा रेणुका आहे आणि तीच मा कालिंका आहे. मग ती काली झाली की काय करते? माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? हां. मग तिने ते कालीचं रूप धारण न करता तिने शांतपणे प्रेमपूर्ण करुणाभावाने जिथपर्यंत सगळ्या गोष्टी होतात, तिथपर्यंत ती योग्य प्रकारे करू शकली पाहिजे. यासाठी तिला ध्यान धारणेची खूप गरज आहे. कारण तिच्या आतमध्ये असलेलं इमोशनल इंटेलिजन्स हे खरोखर खूप जास्त असतं. तिची एनर्जी, ची सेन्सिटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो ना, ती खूप जास्त असते. म्हणजे काय तर ती पटकन कोणती गोष्ट अनुभवू शकते. पटकन गोष्ट अनुभवते. योग्य काय, अयोग्य काय, कोण खोटं बोलतेय, कोण खरं बोलते आहे, अनेक सगळ्या गोष्टी. आता याबद्दल आपण नाही बोलूया. नकारात्मक दृष्टिकोनातून सेशन जाईल. अनुभवू शकते की नाही? मला सांगा. खरं आहे ना? हां. तिला लगेच कळतं, पण लगेच कळल्यानंतर तिला कुठं रिएक्ट व्हावं आणि कुठं थांबावं, यासाठी दिव्य ऊर्जेसोबत जोडणं गरजेचं आहे. जेव्हा ती दिव्य ऊर्जेसोबत जुळते ना, तेव्हा माझ्या लक्षात येऊनही एखादी गोष्ट मॅम मी तेथे शांत राहिले आणि मी योग्य दिशेने सगळ्या गोष्टी नेल्या आणि मग तिथे मी काय कमावलं, हे तुम्हीच मला आजच्या सेशनमधून अनुभवामध्ये सांगणार. कारण ना, तिचं हृदय आहे ना, असं नैसर्गिक केंद्र आहे ऊर्जेचं, असं म्हणूया. तिचं हार्ट चक्र खूप छान असतं. कारण तीच आई होऊ शकते. तीच बाळाला कुशीत छान जोजवू शकते. आहे ना? येस. तिच्यामध्ये खूप जास्त क्षमता आहे. समजून घेण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. ती स्वतःच्या भावना एक वेळ नाही समजणार माझ्या आतमध्ये काय होतंय, पण दुसऱ्याला काय होतंय तिला पटकन समजते. ती अनेकदा छान प्रकारे दुसऱ्याला समजावून सांगूनच हीलिंग देऊ शकते, ऊर्जेने हीलिंग देऊ शकते. बाळ रडत आलं आहे, तर ती त्याला शब्दांनी सुद्धा हील करू शकते. अशी एक क्षमता तिच्यामध्ये आहे. माहितीये ना, आईच्या स्पर्शाने सुद्धा बाळ शांत होतं. होतं ना? कारण तिच्यामध्ये हीलिंग ऊर्जा मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग मी बोलली त्याप्रमाणेच तिच्यामध्ये आहे ना, कुठल्याही संकटामधून सुद्धा नव्याने सुरुवात करण्याची क्षमता आहे. शिव म्हणजे चेतना आणि शक्ती म्हणजे ऊर्जा. आणि ही शक्ती स्त्री स्वरूपामध्ये प्रकट होते. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती ह्या देवता आहेत. फक्त देवताच नाहीत, तर त्या ऊर्जा तत्व आहे. तुमचं माझं काय झालंय आज माहितीये? आपलं काय झालंय? आपण आहे ना घर सांभाळतो. आपण आहे ना नोकरी सांभाळतो. आपले मुलं सांभाळतो. सांभाळतो ना? हां. घराची स्वच्छता. बाई, माझी फरशी ना चमकलीच पाहिजे. हो ना? हां. माझ्या कपाटामधली घडी ना मोडलीच नाही पाहिजे. अधिक आमच्या यांना ही भाजी आवडते ना, मी 2च भाज्या, जे काय असेल ते तसंच झालं पाहिजे. हो ना? थोडंसं कमी जास्त झालं एखाद्या दिवशी भाजीमध्ये मीठ वगैरे कमी जास्त, की आपल्याला फारच वाईट वाटतं. नाही माझ्यामुळे हे झालं. होतं ना असं? म्हणजे ती छान घर सांभाळते. इव्हन आजच्या जगामध्ये ती छान करियर सुद्धा करते. ते कोणी गृहिणी गृहोद्योग करतात, कोणी काही करते, कोणी काही करते, कोणी सामाजिक कार्य करते, कोणी राजकीय कार्य करते. पण ही सर्वांना ऊर्जा देत असताना मात्र काय होते ना, तुम्ही, मी, आपण, मी तर नाही बाबा.
पण अनेकदा महिला स्वतःची ऊर्जा विसरतात. आणि ना एक काळ असा होता ना, मी सुद्धा तसंच होते. ह्या सगळ्या गोष्टी करत होते. घर, करिअर, समाजकार्य ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, सर्व ठिकाणी ऊर्जा पुरवत असताना, अनेकांचे प्रश्न सोडवत असताना ना, स्वतःचीच ऊर्जा विसरले. आज जरी मी तशी नाही ना, पण भूतकाळामध्ये मी अशीच होते. सर्वांची काळजी घ्यायची, सर्वांची काळजी घ्यायची, पण ना स्वतःवर प्रेम कसं करायचं ना, हेच विसरले. आणि मग जेव्हा कळलं ना, की अरे, स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं होतं. कारण सर्व जगासोबत असलेलं नातं वेगळं आहे आणि स्वतःसोबत असलेलं नातं खूप गरजेचं आहे. ती व्यक्ती जे सद्गुण मी सांगितले ना, जी कोलमडली तरीही उठून उभी राहू शकते. जी संकटातूनही स्वतःला उभी करू शकते, ती कुठली स्त्री आहे, जिला स्वतःची ऊर्जा ओळखता आली, जिने स्वतःवर प्रेम केलं आणि तिने स्वतःचा स्वीकार केला. तीच पुन्हा उभी राहू शकते. नाही तर मग माझ्याच सोबत असं का? मीच का? आणि अनेक सगळ्या प्रश्नांमध्ये आपण खूप मागे, मागे, मागे कोलमडतो आणि मग कधी-कधी त्या महिला मंडळाला स्वतःला संपवण्याची किंवा मग अधिक वेगवेगळे मार्ग शोधण्याची वेळ येते. मला स्वतःचं प्रज्ञा, शील आणि करुणा या तीनही महात्मा बुद्धांनी सांगितलेले कुठले आहे? प्रज्ञा, शील, करुणा या तीनही सद्गुणांचा पूर्णपणे स्वतःमध्ये मला अंगीकार करत, करत पुढे जायचं आहे. तर मग मी ऊर्जावान आहे. आणि दिव्य ऊर्जा म्हणजे काय? ही डिव्हाइन एनर्जी म्हणजे काय? तर तुमच्या माझ्या आतमध्ये असलेली ती ऊर्जा, ती शक्ती जे हृदय आपलं फक्त दिव्य ऊर्जा स्वीकारण्यासाठीच तयार झालेलं आहे. पटकन प्रेम, करुणा, सर्जनशीलता, संरक्षण ह्या सगळ्या गोष्टी ऊर्जेसोबत जुडल्यामुळे येतात. आणि माझ्या आतली स्त्री मला पुन्हा नव्याने उभी करण्याचं सामर्थ्य मला ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा देते. पहिलं मेडिटेशन मी एवढंच सांगते सगळ्यांना. काय? पहिलं मेडिटेशन पूर्ण करा 39 मिनिटाचं आणि मला अनुभव सांगा तुम्हाला काय वाटलं? अगदी पहिल्या मेडिटेशन पासून तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल. आज जर का तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असेल, वेदना असेल, तुम्ही कोलमडलेले असाल किंवा तुम्ही कमजोर आहात असं तुम्हाला वाटत असेल किंवा माझ्या आतमध्ये शक्ती नाही असं तुम्हाला वाटत असेल, की बाबा मी काय सर्वसामान्य आहे असं तुम्हाला वाटत असेल, आता कसं करावं? माझं अस्तित्व अजून निर्माण करता येत नाही. ह्या काय मोठमोठ्या लोकांच्या मोठमोठ्या गोष्टी असं काहीतरी तुम्हाला वाटत असेल, बाबा स्टेजवर जाऊन भाषण देणं फारच मोठी गोष्ट आहे, असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल, बाबा मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी आपण काय? आपण सर्वसामान्य. माझा प्रश्न तुम्हाला तुम्हाला माहीतच नाहीये मॅम. तुम्ही काय इथे बसून बोलता आहात. आमचा प्रश्न तर खूपच मोठा आहे. असं काही जर तुमच्या मनात असेल ना, तर विसरून जा ते सगळं. सगळं विसरून जा. काय? आता या सेशनमध्ये कारण हे सेशन ना YouTubeला जाणार आहे. म्हणून आम्ही म्हणजे आपला मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मधील परिवार मधील महिला मंडळ असू दे किंवा दादा वर्ग असू दे, आम्ही कुठल्या प्रॉब्लेम मधून इथं आलो आहे ना, हे आम्ही इथं सगळ्याच गोष्टी जाहीर करू शकत नाही. आम्ही प्रत्येकाने स्वतःला खूप घडवलं आहे या दिव्य ऊर्जेसोबत जोडल्याने. या दिव्य ऊर्जेने आम्हाला सांगितलं आहे आणि मी प्रत्येक स्त्रीला सांगते, प्रत्येकाला सांगते, दादांना सुद्धा सांगते, की तुम्ही कमजोर नाही, तुम्ही शक्ती आहात. तुम्ही सामान्य नाही आहात, तर तुम्ही दिव्य ऊर्जा आहात. जेव्हा माझ्या आतली ऊर्जा मी ओळखते ना, तेव्हा माझं घर बदलते, माझा समाज बदलतो आणि माझं विश्व बदलते. मी माझ्या घरामधील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी माझ्याकडून ऊर्जा पुरवू शकते. यापेक्षा अधिक काय हवं आहे? काय हवं आहे? माझ्या आतील शक्ती, माझ्या आतील प्रेम, माझ्या आतील करुणा, माझ्या आतील सर्जनशीलता, ही दिव्य ऊर्जा मीच आपोआप मीच एका एका मेडिटेशन नंतर जागृत करत असते. माझेच काय
चक्र मी बॅलन्स करत असते. मी स्वतःला स्वीकारत असते प्रत्येक मेडिटेशन सह. मी स्वतःवर प्रेम करायला लागते. का? कारण ती ऊर्जा माझ्याच आतमध्ये आहे म्हणून. प्रत्येक ध्यानासोबत काय मी स्वतःसाठी 15 मिनिट देऊन माझं जीवन अधिक सुंदर होत असते. प्रत्येक ध्यानासोबत माझं कुटुंब अधिक आनंदी आणि सुरक्षित होत असते. माझं कुटुंब, माझ्या आजूबाजूला मला जणू काही तो प्रकाश जाणवायला लागतो. माझा आभा मला सुंदर, छान एक आपण म्हणतो ना, आज मैं ऊपर आसमां नीचे, हा एक भाव आहे ना, तो मला यायला लागतो. कारण खरोखर ती ऊर्जा तशाच प्रकारे माझ्या हातून वाहायला लागते. जणू माझ्या हृदयामधून तो गुलाबी, सोनेरी छानसा प्रकाश निघत असलेला मला जाणवतो. माझी भीती निघून जाते. माझं दुःख कमी व्हायला लागतो आणि एक वेळ असा येतो, की मी त्या भीतीला, त्या दुःखाला, त्या वेदनेलाच थँक यू म्हणते, की अरे, ते माझ्या आयुष्यात आलं ना, तो एकटेपणा जे काही असेल ते म्हणून तर मी ऊर्जेसोबत जुडले आणि मी ऊर्जेसोबत जुडले. मला हवं काय होतं? मला हवं होतं ते तर मिळालंच, पण त्यापेक्षा खूप काही ऊर्जेने दिलं. त्या एका क्षणाला अशी जाणीव होती ना आपल्या प्रत्येकाला, की माझ्या आयुष्यामध्ये जे काही आलं होतं ना, जे काही ते वादळ होतं ना, ज्याच्या कारणामुळे मी ऊर्जेसोबत जुडले, त्या त्या वादळाला, त्या दुःखाला, त्या वेदनेला, त्या दुःख देणाऱ्यांना मी थँक म्हणते. कारण त्यांनी मला हा प्रकाशाचा रस्ता मोकळा केला. काय सांगावं? तो थकवा असेल ना, असा निघून जातो. तुम्हाला वाटते का, की मी खरंच आज तरी आज तरी तुम्हाला मला बघून वाटतेय का, की आपण उष्णकटिबंधामध्ये राहणारे लोक एकदम थंड वातावरणामध्ये जाऊन आलो आहे. पहलगाम वगैरे तिकडे. ओके. आणि जायच्या अगोदरही माझी तब्येत 1 दिवस अगोदर खूप जास्त खराब झाली होती. त्या परिस्थितीमध्ये मी गेले. सगळ्यांना माहिती आहे अनेक नकारात्मक ऊर्जा काम करत आहेत. अजूनही करत आहेत. ओके. अजूनही करत आहेत. पण त्या सगळ्या परिस्थितीमधून जाऊन झोपलेले असते की नाही तुम्ही आज परत आल्यानंतर? आहे ना? हां. मी आम्ही 2 वाजता घरी आलेलो. त्यानंतर आराम केला आणि आता सेशनची तयारी केली. मला असं म्हणायचं आहे, की तो थकवा नसतो. काय? तर ऊर्जेसोबत जुडण्याची आणि सेशन घेण्यासाठी जी आतून येतं ना, ते हे आहे. ते आतलं येणारं. तो थकवा तर असाच निघून जातो. आपण असं हलकं शांत होत जातो ना, शांत होतो आणि ते शांत होत असताना आपण आहे ना, शक्तिशाली होत जातो. समोरच्याचा राग सहजतेने पचवण्याची आणि त्यावेळी शांत राहून मग योग्य वेळी प्रत्युत्तर याचा अर्थ काय? तर सहजतेने प्रत्युत्तर देण्याची क्षमता स्वतःमध्ये वाढते. काय सांगू, किती सांगू. या स्त्री शक्तीबद्दल बोलत जासाल ना, तर 5 तासाचं सेशन होईल पण संपणार नाही. एवढं मात्र मी सर्व महिला मंडळांना आजच्या स्पेशल सेशन निमित्त सांगेल, की मीच ती स्त्री शक्ती आहे, याची जाणीव करून देणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, जी माझ्या आतमध्ये प्रवाहित आहे. आणि मी म्हणजे काय तर प्रेम आणि प्रकाशाचा सोर्स आहे, हे समजून देणारं हे ब्रह्मांडीय ऊर्जा. लक्षात असू द्या, स्त्रीला शक्ती देण्याची गरज नाहीये बरं का. ती आधीपासूनच शक्ती आहे. स्त्री म्हणजे तुम्ही सर्व महिला. कारण मी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत. ओके. आणि या अनुभवल्यानंतरच मी तुम्हाला सांगते आहे, एवढं जीव तोडून सांगते आहे. त्याचं कारण काय माहितीये का? कारण मी अनुभवलाय स्वतः. आम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे. ही दिव्य ऊर्जा म्हणजेच मी. मी म्हणजे आपण सर्व. आपण अगोदरच शक्ती आहोत. पण आपल्याच शक्तीची आपल्याला आठवण करून द्यायची आहे. त्यासाठी या ऊर्जेसोबत जोडायचं आहे. माझ्याच आतल्या प्रकाशाची मला ओळख करायची आहे. नेहमी उदाहरण सांगत असते काय, हनुमंतांना त्यांच्या ऊर्जेचा विसर पडला होता. त्यांना त्यांच्या ऊर्जेची आठवण जामवंतांनी करून दिली. तशी मला माझ्या ऊर्जेचा पडलेला विसर
त्या ऊर्जेसोबत जोडण्यासाठी मला या दिव्य ऊर्जेने माझ्या आतल्या ऊर्जेची ओळख करून दिली आणि मग मला समजलं की माझ्या दिशा तर खूप मोठ्या आहे. माझं विश्व मी एवढंसं करून ठेवलं होतं. आता घे उत्तुंग भरारी. ही उत्तुंग भरारी घेण्याची ताकद तुझ्या पंखामध्ये आहे. ही ताकद तुम्हाला ओळखून देते ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि ती ताकद देते सुद्धा पुढे जाण्याची. म्हणून आपल्याला फक्त आणि फक्त गरज आहे की माझ्या आतल्या ऊर्जेला जाणण्याची, माझ्या आतल्या सामर्थ्याला जाणण्याची. आणि मला माझा स्वीकार करण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची आणि त्या दिव्य ऊर्जेसोबत जुडण्याची, ज्याने मला जाणीव होणार की माझ्या आतमध्ये केवढी ऊर्जा आहे. खरं तर ना, आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला खूप काही दिलंच नाही. खरं तर आजच्या सेशनमध्ये खूप काही सांगायचं होतं, खूप काही द्यायचं होतं आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत बद्दल भरपूर काही माहिती सांगायची होती. पण आज मात्र मी तुम्हाला तुमच्याच दिव्य शक्तीसोबत तुमची ओळख करून दिली आहे. कारण स्त्रीला द्यायचं नसतं तर ती आधीपासूनच शक्ती असते. फक्त तुम्हाला तुमच्या शक्तीशी ओळख करायची आहे. तुम्हाला तुमच्या शक्तीसोबत ओळख करायची आहे आणि ती मी तुम्हाला आज करून दिली आहे की तुम्ही म्हणजे काय. आणि आता जे मेडिटेशन घेणार आहे ना, त्यामध्ये पुन्हा तुम्हाला तुमच्या आतील शक्ती, तुमच्या आतील तो संवाद आणि तुमच्या आतील ती ऊर्जा तुम्हाला अनुभवायला मिळेल. तुमच्या आतील स्त्री शक्तीचं जागरण तुम्हाला करायला मिळेल. कोणाकोणाला आवडेल आजचं मेडिटेशन करायला? कोणाकोणाला आवडेल? खूप सुंदर. हं? आवडेल ना? नक्कीच. नक्कीच. तर आपण मग आता आहे ना, आपण सर्व मिळून एक खूप छान मेडिटेशन घेऊया. पण त्या अगोदर महिला मंडळांना मी मोठ्या प्रेमाने अनुभव विचारेल. तुम्हाला काय वाटते? आणि मग मी माझ्या सेशनचा पुढचा टप्पा सांगेल तुम्हाला आणि मग त्यानंतर मी मेडिटेशन घेईल. चला, कोणाला अनुभव शेअर करायचा आहे? आज स्त्री शक्ती. आज स्त्रियांनाच शेअरिंगची संधी मिळणार. ओके. चला. पहिला माईक सुरू. अच्छा, सॉरी. तुमचे माईक बंद आहेत का? 1 सेकंद. हां. 1 मिनिट. तुम्ही माईक सुरू करू शकता. पण व्हिडिओ सुरू करा गड्या. मला व्हिडिओ बंद करून सेशनला थोडंसं चलो जल्दी. पहिला माईक कोणाचा सुरू होते? नैना मॅडम. नैना गुजर. झाला सुरू? चला, घाई करूया फक्त सगळ्यांनी. ओके? आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आजचा विषय आपला आहे स्त्री शक्तीवर आधारित आणि खरोखर स्त्रीमध्ये शक्ती आहे त्याच्याबद्दल वाद नाही, ती मुळातच तिला मिळालेली आहे. पण काही स्त्रिया ती शक्ती विसरतात किंवा आपल्यामध्ये एक शक्ती आहे याची जाणीवच त्यांना होत नाही. घर, संसार, नोकरी, करिअर याच्यामध्ये ते स्वतःला विसरून जातात. पण या ब्रह्मांडीय ऊर्जामुळे प्रत्येक स्त्रीला जी जॉईन झालीये त्या प्रत्येक स्त्रीला जाणीव झाली असेल की आपल्यामध्ये एक शक्ती आहे आणि त्या म्हणजेच ऊर्जेमुळेच ती शक्तीची जाणीव झाली आणि पुन्हा त्या स्वतःवर प्रेम करू लागल्या, स्वतःसाठी जगू लागल्या. इतरांची तर काळजी घेतातच, त्याच्यापेक्षा जास्त ब्रह्मांडीय ऊर्जाला जॉईन झाल्यामुळं स्वतःमध्ये बदल करतात, स्वतः जगतात आणि दुसऱ्याला पण छान जगवतात.
ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यातली जी शक्ती आहे, स्त्री शक्ती, त्याची जाणीव करून दिली. आणि मी खरोखरच ऊर्जेसोबत जॉईन झाल्यापासून स्वतःमध्ये खूप बदल केले. आणि हे मॅडम तुम्ही बघताच, खूप म्हणजे खूप बदल झाले. मला माझी स्वतःची पुन्हा नव्याने ओळख झाली. पुन्हा मला जे जे जमतंय ते पुन्हा पुन्हा मला करायला मिळायची संधी मिळाली. गाणं गायची, डान्स करायची, किंवा एखाद्या परीक्षेमध्ये सहभागी व्हायची, मुलांना छान संस्कार द्यायची, किंवा किंबहुना माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत ना, ते सुद्धा मला म्हणतात की मॅडम शेगावला जाऊन आल्यापासून म्हणजे 2 वर्ष झाले, तुमच्यात काही ना काही बदल झालाय. म्हणजे तुमचा सहवास सगळ्यांना हवा हवासा वाटतोय. म्हणजे हे सगळं जे झालं ते फक्त दिव्य ऊर्जेला जोडल्या गेल्यामुळं. म्हणजे माझ्यातली जी मी होते पहिली, ती ह्या 5-6 वर्षात किंवा ह्या 10-12 वर्षात कुठेतरी लुप्त झाल्यासारखी होते. पण पुन्हा मी ती पहिली जी होती ती पुन्हा जगू लागले. एवढंच सांगेन. तुमचे पण खूप आभार, ऊर्जेचे पण खूप आभार. तुम्ही पुन्हा माझी ओळख नव्याने करून दिली, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद मॅडम. दिव्य ऊर्जेचे धन्यवाद. नाही ना, अगोदर पण आपण एक आई होतो, एक पत्नी होतो, एक बहीण होतो, एक टीचर होतो, एक प्राध्यापक होतो. ओके. पण हो अगोदरचे ते सगळे नाते आपण सांभाळत होतो तेव्हा कुरबुरी होत्या किंवा काही हा म्हणून आपण टेन्शन होते. पण आता आपण हो नव्याने ती नाते करतो आहे ना, त्या हो नात्यांमध्ये पुन्हा आहे. तर आता त्यामध्ये काय बदल आहे? खूप बदल आहे मॅडम. पहिल्यांदा प्रत्येक नात्याबद्दल, प्रत्येक प्रत्येक याच्याबद्दल कंप्लेंट असायची, काही ना काही तक्रार असायची प्रत्येक. मग विद्यार्थ्यांबद्दल, स्टाफ बद्दल, पतीबद्दल, मुलाबद्दल किंवा भावंडांबद्दल. आता मुळात ती कुठलीच कंप्लेंट राहिलेली नाहीये. म्हणजे तक्रार हा विषयच नाहीये. त्यामुळे प्रत्येक नातं खूप 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 सुंदर वाटतं. आणि आज मी विद्यार्थ्यांची पण एवढी आवडीची झालेली आहे ना, म्हणजे जरी विद्यार्थ्यांची बॅच माझे गेली तरी पण मुलांचे मेसेज असतात किंवा काय असतात. आता पण 10वीच्या सेंड ऑफला मुलांनी इतकी छान फ्रेम मला दिली, माझा फोटो, त्यांचा फोटो. आणि म्हणजे खूप मिस करतात मुलं मला. किंवा माझा येस. मुलगा, पहिली आई आत्ताची आई, किंवा माझा नवरा, पहिली बायको आत्ताची बायको. याच्यात नक्की फरक आहे. प्रत्येक नात्यात आपली कंप्लेंट होती आणि ऊर्जेला जुडली गेल्यापासून प्रत्येकातली कंप्लेंट बंद झालीये. किंवा जे काही घडेल त्याच्याबद्दल पण कंप्लेंट असायची, हे असंच का, ते तसंच का. पण आता जे काय आहे ना, ते घडणारच होतं किंवा होणारच होतं. त्याच्याकडे मी आनंदाने बघायला लागले. कंप्लेंट म्हणून नाही बघत कुठच्याच गोष्टीकडे. मुळात तक्रार राहिलीच नाही. इव्हन आमचे एचएम पण म्हणतात, 2 वर्ष झाले राजेशिर्के मॅडमची काहीच कंप्लेंट नाहीये, तक्रारच नाहीये गुजर मॅडमची. स्टाफ म्हणजे सरांच्या केबिन मध्ये मी कुठलीच कंप्लेंट घेऊन गेले नाही. म्हणतात कसा काय एवढा बदल. म्हटलं सर माझी कंप्लेंटच नाहीये राहिली, कोणाबद्दल तक्रारच नाही मनात उरली मॅडम. स्टाफ विषयी किंवा घरातल्यांविषयी, मुलांविषयी, विद्यार्थ्यांविषयी काहीच नाही. खूप सुंदर जीवन वाटायला लागले, एकदम सुंदर. म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद, एकदम खूप आनंदी छान. आनंद. आणि याची जाणीव मॅडम तुम्ही आणि ऊर्जेनी करून दिली. आपल्यात असतंय पण त्याची जाणीव आपण करून घेत नाही. आणि आपल्यात बदल होतात मेडिटेशननी, आपला स्वभाव बदलतो. आपण दुसऱ्यात बदल करू शकत नाही, पण आपण स्वतःत बदल करू शकतो. हे डेफिनेट खरं म्हणजे खरंच आहे. ह्याचं मी जिवंत उदाहरण आहे. मी माझ्यात स्वतःत खूप बदल केले, खूप म्हणजे खूप बदल केले. आता मला राग येतच नाही, अजिबात येत बस. नाही कोणाबद्दल. खूप सगळ्यांना सुंदर. मदत करावीशी वाटते, सगळ्यांच्या दुःखात सहभागी व्हावंसं वाटतं. आता विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावंसं वाटतं. खूप छान. एक तर माझ्याकडे मॅडम दिव्यांग मुलगी होती. म्हणजे हं. तिचं एकटीचा मी नंतर अकाउंटसाठी 8 दिवस तिला बोलवलं आणि तिच्याकडनं होईल तेवढं करून घेण्याचा प्रयत्न केला. तिचे आई वडिलांनी अक्षरशः फोन करून माझे इतके आभार व्यक्त केले. म्हणे आमची मुलगी पास होऊ किंवा काही होऊ, पण तुम्ही तिच्यावर एवढे एफर्ट घेताय ना, एवढं आम्हाला समाधान वाटतं की आजपर्यंत कुठच्याच शिक्षकांनी तिच्यावर एवढं एफर्ट घेतले नाहीत. मी तिच्यावर खूप प्रयत्न केले, बघूया काय होतंय ते. हं. नक्कीच. आत्मा नमस्ते मॅडम, खूप तुमचे देण्याचा खूप भाव आभारी आहे. ऊर्जेसोबत जोडल्यानंतर येते आणि मुळात पूर्वी आपल्याला काय होतं ना, एखादं काम केल्यानंतर आपण थकायचो, मी एवढं दिलं आहे यांना कळतच नाही. पण आता मी एवढं दिलंय, ठीक आहे, नाही कळत आहे ना, पण माझ्या आतमध्ये ती ऊर्जा आहे, मी ताकद आहे की मी हे करू शकते. हा भाव येतो आणि पुन्हा आपण प्रयत्न करतो. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे.
थँक्यू. प्राजक्ता काळे. तुम्ही नयना, तुम्ही कितवे ग्रँड मास्टर आहात? मी 14वी सॉरी 7वी ग्रँड मास्टर आहे. 7वे ग्रँड मास्टर. ओके. खूप छान. थँक्यू. प्राजक्ता काळे. 2-3 वर्षात मॅडम खूप बदल आहे. आत्मनमस्ते मॅडम. नक्कीच, नक्कीच. आयुष्य बदलतं. आयुष्य रेखेसोबत जोडल्यानंतर आयुष्य बदलतं. बोला प्राजक्ता मॅम, तुम्ही कितव्या ग्रँड मास्टर? 13. 13व्या. बोला. हम्म. खूप बरं वाटतं मॅडम, हे सगळं आपण शेगावला वगैरे जाऊन आलो आणि खूप छान वाटलं. आणि आता हिलिंगचा प्रवास चालू आहे आणि हिलिंग दिल्यामुळे ना, जे त्यांना जेवढं बरं वाटतं तेवढं आपल्याला त्यापेक्षा डबलनी बरं वाटतं की आपल्या या ऊर्जेने त्यांना खूप आराम पडलेला आहे असं. आता भरपूर जणांना मी हिलिंग देते आणि खूप त्याचं समाधान वेगळं असतं. जेव्हा आपण फक्त गृहिणी होतो आणि आज एक हिलर हा झालेलो आहे प्रोफेशनल, काय फरक वाटतं हा. स्वतःला? काय वाटते स्वतःला? खूप असं वाटतं अजून अजून ते करावं. ज्याला काय असं वाटतं की जे आपल्या जवळ आहे ना, त्याला जर आराम पडते तर आपण खूप करावं, असं असं वाटतं. खूप द्यावं आपल्यातलं, जेवढं आहे तेवढं आपण त्यांना द्यावं, कारण त्यांना लवकर आराम पडतो असा. वाव, म्हणून खूप असं सुंदर. हा असं वाटत छान. असतं की मागो किंवा नाही मागो, आपण ते केलं ना की असं वाटतं ब्रह्मांडाने त्याचं पूर्ण हे झालं. आता हे नुसतं आपण हिलिंग दिली की सोडून द्यायचं ब्रह्मांडावर. ते दुसऱ्या दिवशी आपोआपच सांगतात की नाही, खूप आराम छान. झाला. आणि त्यावेळी इतकं बरं वाटतंय की बापरे, आपण हे सुद्धा ब्रह्मांड आपल्याकडून किती छान करून घेत आहे आणि येस. आपल्याला आनंदी कळत पण आनंद. नाही. थँक्यू. हा. थँक्यू प्राजक्ता. थँक्यू. धन्यवाद. वैशाली परांडे. हो, थर्ड डिग्रीच्या आत्मा सेकंड डिग्रीच्या सदस्यांकडे पण येते. 2 मिनिट. हा, येते सगळ्यांकडे. हा, बोला वैशाली. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. खूप छान ऊर्जा आहे ही. बरेच बदल घडून आलेले आहेत, जसं की स्त्री शक्तीबद्दल आजचा विषय आहे, स्त्री शक्ती. तर याची नव्याने जाणीव झाली, जी आपल्याकडेच होती आणि आपण विसरलो होतो. नक्कीच. ऊर्जेला जुडल्यामुळं खूप याची ऊर्जेमुळे मला खूप मदत झाली, की मी आतल्या स्वतःला शोधू शकले. आणि त्याचा उपयोग आता मला रोज होतोय. रोज रोज मी असं भरभरून रोजचा दिवस भरभरून जगते, असं होतंय मला. नाहीतर आधी खूप म्हणजे नाराजच असायचे दिवसभर. आणि हं, जे म्हणला तुम्ही की आपण करतोय याचं काही आपल्याला क्रेडिट देत हं, नाहीत किंवा बाकीच्या हं, गोष्टी अशा की किती केलं तरी ते पुरेसं वाटत नाही. पण आता तसं होत नाही. जरी नाही कोणी कौतुक केलं तरी स्वतःच हं. स्वतः म्हणजे एकदम एक असं कॉन्फिडन्स आला की हो तू केलंयस ना, ठीक आहे. येस. खूपच बस सुंदर. एवढं. खूप सुंदर. वैशालीनी मांडलेला, वैशाली तुम्ही बोला. तुमचं पूर्ण झाल्यानंतर मी बोलते. नाही मॅडम, खरं ह्या ऊर्जेमुळे तर खूप छान वाटतंय. रोजचा दिवस खूप आनंदी जातोय. आपल्यातलं एक जे राहून गेलं होतं, ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या, त्या ग्रँडमास्टरला आल्यानंतर आता मी सगळ्या सुरू केलेल्या आहेत कंप्लीट. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि जे माझं करायचे एक हा, आहे, हा. त्यासाठी पण माझे प्रयत्न चालू आहेत. आणि गुड. जो रोजचा आनंद मिळतोय ना, किती जरी दुःख असेल, किती जरी वेदना असतील, तरी आपण त्या विसरून आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आधार तरी देऊ शकतो. बाबा तुम्ही हे करा किंवा हिलिंगने सुद्धा आपण ते त्यांना त्यांचा एक जर तो त्रास असेल तर तो कमी करू शकतो. दुःख असेल तर कमी करू शकतो. नक्कीच. ते पण खूप छान आहे नक्कीच. आणि ही ऊर्जा अशी आहे की मी म्हणेल की आता जसं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी ज्ञानाची ज्योत पेटवली तशी सगळीकडे आपल्या लेकींना, मुलींना हे केलं, शिक्षण दिलं. हं, तसं तुम्ही या ऊर्जेद्वारे आम्हाला ज्या ज्या महिला आहेत, खूप महिला आहेत त्याला जोडलेल्या, त्या सगळ्या महिलांच्या आतली जी म्हणजे ज्योत होतीच आधीची, पण ती नव्याने प्रज्वलित झाल्यासारखं वाटतंय. आतल्या स्वतःला ओळखायला लागलेत महिला. नक्कीच. म्हणजे खूप छान हा प्रवास आहे मॅडम. अगदी असं जेव्हा वाटत होतं ना की आता सगळं संपलं, आता काहीच नाही होऊ शकत, त्यातून असं एक नवीन वाट निघाली आहे आणि त्या वाटेवर मी आता रोज नवीन नव्याने चालत आहे. खूप छान वाटत आहे मॅडम.
खूप छान. काहीच थँक यू सो संपलेलं मच. नाही. काहीच संपलेलं नव्हतं. सगळं तसंच होतं. ओके. आपण नवी वाट शोधूया. आपोआप नव्या वाटा निर्माण होतील. आणि हो, खूप सुंदर आनंद वैशाली आनंद पण निर्माण होतोय. स्वतः आनंद निर्माण करतोय आपण. प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करून जशी आहे तशी ऍक्सेप्ट करतोय. हं. जिथे गरज असेल तिथं माफ करतोय, माफी पण मागतोय. त्यामुळं रोजचा दिवस सहज आणि आनंदाने जातोय. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आनंदाने जातो. आणि जसं हो. वैशालीने म्हटलंय ना, की मॅम स्वतःला ओळखायला शिकलो, स्वतःवर प्रेम करायला शिकलो. आहे ना? हे स्वतःला वेळ द्यायला शिकलो, हे खूप महत्वाचं. ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आतल्या मी सोबत ओळख होते. हो. खूप छान, खूप सुंदर. नेक्स्ट कोण आहे? आता कोणी हात वर करा. आणि आता कोणी माईक सुरू करा. ज्यांचा व्हिडिओ सुरू आहे. वनिताताई क्षीरसागर. नंतर ज्योती भुरे. सुषमा बोडखे. हं. बोला वनिताताई. माईक सुरू करा. हं. नमस्ते मॅडम. आठवण वाजते. आज महिला दिनानिमित्त मी रेखीबद्दलच बोलेल. म्हणजे एक स्त्री हो. म्हणून शक्ती तर आपण म्हणजे शक्ती तर पूर्ण आहे आपल्याकडे, नाही असं नाहीये. पण स्त्री शक्ती असताना आपण त्या पूर्णपणे पार पाडत असताना कुठंतरी आपलं जीवन सगळं विसरून गेलेलं असतंय. ते आपल्यासाठी काहीच करत नाही. मुलासाठी करा, म्हणजे मिस्टरांसाठी करा, सासू सासऱ्यांसाठी करा, सगळ्यांसाठी. आपल्याला असं कोणच म्हणलं नाही आतापर्यंत की तू सगळा गाडा ओढती, पण तुझ्यासाठी तू काय करते? तू काहीच करत नाही असं कोणच म्हणलं नाही. कौतुक केलं नाही कोणी. कोण कौतुक? फक्त कसं असतं, काम तयारी असतो हो माणसांना, फक्त काम बोलत राहायचं त्या मुलांचं सगळ्यांचं. मग मला एक असं वाटतं की मी एक जानेवारीला जी रेखी जॉईन केली, ह्या रेखीने मला शिकवलं हं. की तू कुठं आहेस, तू काय करतेस, तू स्वतःला काय ओळखते. जसं तुम्ही मला सकाळी म्हणजे उठल्यानंतर आरशात आपण स्वतःला गुड मॉर्निंग म्हणा, किंवा स्वतःला छान आहे असं म्हणा, आय लव्ह यू म्हणा. आता हे आमच्यासाठी आय लव्ह यू शब्द म्हणजे आता आम्ही शेतकरी वर्गात म्हणजे हा आम्हाला जरा अकोल वाटतं बोलायला, म्हणजे आपल्या ह्याने. पण हं. सवय मला थोडीफार पहिली पण होती की आरशात बघून मी स्वतःला बघून हसायची. पण हसून काय म्हणायचं पुढे हे काय माहित नव्हतं आपल्याला, फक्त एवढं माहिती होतं. आणि ह्या रेखीमुळे मी म्हणजे फर्स्ट थर्ड डिग्री पर्यंत आली. त्या मेडिटेशननं मला इतकी ऊर्जा दिली ना, की ती एनर्जी इतकी शरीरात असती ना. दिवसभर सकाळी उठल्याबरोबर ब्रह्मांडाची ताबर मांडतेस, उठल्याबरोबर पाय खाली ठेवला की पहिले आभारी म्हणते, सकाळचं मेडिटेशन करते. तुम्ही आता 7 दिवस नव्हता तरी मी बरोबर 5ला उठून 2 मेडिटेशन करत होते रोजची 6 छान. वाजेपर्यंत. हा, मेडिटेशन झालंय मॅडम. त्या मेडिटेशननं मला म्हणजे असं तुमच्या आत्ताच्या सगळ्या ह्या सांगण्यातून एक जाणीव झाली की या ऊर्जेने आपल्याला शिकवलं की तू कोण आहे, तू काय आहे, तू स्वतःला कसं घडवतेस. आतापर्यंत तू वडिलास गाडा, पण आता स्वतःसाठी जग. सगळ्यांना तर जगायचं म्हणजे सगळ्यांना तर हे करायचंच आहे, पण हं. स्वतः पॉवरफुल हो. त्यावेळेस तू सगळ्या कुटुंबाला आणखीन पॉवरफुल बनवशील, हे ह्यातून मला शिकायला मिळालं. बहुत बढिया. खूप सुंदर. आणि स्वतःचं कौतुक कर. स्वतःची पाठ हा, थोपटच कधीतरी. बरोबर आहे. हा, त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. आत्मनमस्ते. आठवा आणि नमस्ते. तुम्हाला कारण भरपूर मिस केलं. सकाळचा पाठचा आवाज तुमचा जे ओरिजिनल असायचा, म्हणजे ते अंधारात आम्ही बघत होतो, ते आवाज मिस नाही केला. मी रोज पहाटे 5ला सगळ्या ग्रुपवर पहिला मेसेज माझा पडत होता, आत्मनमस्ते म्हणून. हो, गुड. खूप टाकतच छान. होते मी. असे. हं. ठीक आहे, खूप ठीक आहे. सुंदर. खूप खूप धन्यवाद. आत्मनमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आनंदी आनंद सर्वीकडे. आणि खरंच आपल्याला अपेक्षा असते की आज मी छान दिसते, माझं कौतुक झालं पाहिजे. आज मी भाजी छान केली आहे, माझं कौतुक झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतात. मी एवढा संसाराचा गाडा ओढला आहे, मी एवढ्या वेदनेमधून बाहेर काढला आहे, किंवा मी तुम्हाला तेथून सोबत दिली. काय होतं, काय झालो आपण. असते ना बऱ्याच वेळा की कधीतरी पण कौतुक करा, पण ते कौतुकाची हाक मात्र मिळत नसते.
लक्षात असू द्या, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलो ना आपण, रडू नका वनिताताई. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलं ना की कौतुकाची थाप द्यायला कोणीतरी पाहिजे ना, हे नाही गरज पडत. ते ब्रह्मांड तुम्हाला तुमच्यामध्ये ताकद निर्माण करते स्वतःचं कौतुक करण्याची, आणि एक वेळ असा येतो ना की जग तुमचं कौतुक करते. ओके. पण ते करण्यासाठी, कौतुक मिळवण्यासाठी अगोदर कौतुक करण्याची ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करावी लागते. स्वतःवर प्रेम करायला शिकावं लागतं. जेव्हा तुम्ही खूप प्रेम करायला लागतं ना स्वतःवर, तेव्हा बाहेरचे जग तुमचं कौतुक करेल, तोपर्यंत नाही. जे तुम्हाला इतरांनी द्यावं असं वाटते ते अगोदर पेरावं लागतं. स्वतःमध्ये ती ऊर्जा निर्माण करावी लागते, आणि ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करत असते. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. कितीही लिहून घेतलं ना शिल्पाताई असू देत किंवा कोणी असू दे, ये हो नाही सकता. आमच्याच पुस्तकाचे रजिस्टर, आमचे पुस्तकाचे पुस्तकं भरले, पण आमचंच काही लिहिणं होत नाहीये. तर नाही लिहिल्या जात. ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे ना, फक्त आणि फक्त आपल्या आतमध्ये साठवून घ्यावी लागते. कारण ब्रह्मांड केवढं मोठं आहे, प्रचंड. खूप कमी पडतं घेण्यासाठी. फक्त घ्यायचं, फक्त घ्यायचं, फक्त घ्यायचं. खूप सुंदर, खूप सुंदर. अरे कोणाला बोलायचं आहे? ज्यांचे व्हिडिओ बंद आहे मी त्यांना, सुषमा, महिला दिन, काय मिळालं मला दिव्य ऊर्जेकडून? माईक सुरू. बोडके. अधिक कोणाचं नाव घेतलं होतं मी? प्रिया शिंदे. चला लवकर. माझा आवाज नाही येत आहे? नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नाही, जेवण बनवत होती, माझं लक्ष नव्हतं. बरोबर. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. तर म्हणेल की जागतिक महिला दिन हा एकच दिवस असतो. सगळेजण एकच दिवस आपल्याला विश करतात, पण आपण स्वतःलाच रोज विश केलं पाहिजे की मी स्वतःसाठी खंबीर आहे आणि स्वतः काहीतरी करू शकते, किंवा मला कोणाचे म्हणजे असे सांत्वनाची गरज नाही की मला कोणतरी सांत्वन करेल आणि मग मी खुश होईल. आपण आपण स्वतःच खुश होऊ शकतो ब्रह्मांडी ऊर्जा सोबत जुडल्यानंतर. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. बहुत बढिया. आपल्या कोण ग? अलका तर तयार आहेत बोलायला. ओके. अलका, खूप दिवसानंतर आला तुम्ही. आणि शेडके ते सविता शेडके यांना पण मी संधी देईल. ज्योती बुरे, नंतर अलका, नंतर सविता शेडके. बोला. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सुषमा. आत्मा नमस्ते. ज्योती बुरे, पटकन. काय मिळालं? आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. मला तर बोलायचं असं आहे की मी स्वतः आनंदी आहे, आता खूप आनंदी आहे. आणि मी आधी आपले व्हिडिओ पाहून मी जॉईन झालेली होती, आणि 1 तारखेपासून मी निश्चयच केला होता की मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी नवीन वाटचालीला सुरुवात करीन, आणि 1 तारखेपासून जी ज्योती आधी होती ती ज्योती राहणार नाही, आणि समोरमध्ये ती खूप प्रगती करणार आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह राहणार. हा मी बहुत निश्चय बढिया. केला होता, आणि आणि तो निश्चयाप्रमाणे मी आज प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये सामोर असते आणि स्वतःला खूप आनंदित राहते. आधी मी स्वतःमध्ये एवढा बदल नव्हता माझ्यामध्ये, की मी नेहमी खूप उदास राहायची. पण आता कोणी उदासही आले ना, मी त्यांना म्हणते टेन्शन घ्या नको, आणि टेन्शन द्या पण नको कोणाला. अरे वा. एवढं मला छान वाटते. आणि कोणी दुखी आला, त्याच्या दुःखाच्या ज्या गोष्टी आहेत मी त्याला एवढं पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून टाकते की तो रडत आला तरी माझ्याकडून हसून चालला जातो. आणि नंतर मध्ये सांगतो, खरंच तुझ्याकडे बोलल्याच्या नंतर मला खूप आनंद वाटला ना. कोणती दुःख आले तर मला असं वाटते की तुला फोन करावा आणि थोडीशी तुझ्याकडून ऊर्जा घ्यावी. अरे इथपर्यंत वा. मला फोन येणं सुरू झालेले आहेत. तुम्ही तर ग्रँडमास्टर आणि झाले. नाही ताई, नाही मॅडम, व्हायची आहे. पण असं माझ्या बोलल्यामुळे सर्वांना असं वाटते की नाही बा, खरंच आपल्याला एनर्जी मिळते गुड. आणि त्यांना खूप छान वाटते. त्यांच्यासोबत मला पण छान वाटते की चला आपण पण कोणाला छान ऊर्जित करत आहोत आणि स्वतः पण ऊर्जित होत आहोत. बहुत बढिया.
खूप सुंदर ज्योती, खूप सुंदर. असंच तुम्ही पुढे पुढे जात राहा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सविताताई, मला वाटतं मी सविताताईला आज खूप खूप पहिल्यांदा धन्यवाद. बोलणार आहेत. सविताताई, थँक्यू ज्योती. त्यानंतर अलका. हा, सॉरी अलका, तुमचा नंबर नंतर गेला, लक्ष नाही राहिलं माझं. सविता शेडके. माईक माईक सुरू करा ना, सविताताई. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आठवण दिसते. मी आत्मा नमस्ते मॅडम. मी माझ्या मैत्रिणींचं ऐकून हे रेकी सेशन चालू केलं तुमचं. आणि खरं सांगते मी ना मला सेल्फ कॉन्फिडन्सच नव्हता खरं तर. म्हणजे स्टेज डेअरिंग असतं. मी बाय प्रोफेशन नर्स आहे. पण मी पेशंटशी बोलू शकते. पण 10 लोक जर माझ्या समोर असतील तर मी तुमचे सेशन ना फ्री वाले जे 8 वाजता चालू व्हायचे ते मी व्हिडिओ बंद करूनच पाहिले सगळे. कारण तो व्हिडिओ ऑन करायची पण माझ्यामध्ये हिंमत नाही की एवढे 20-25 लोक किंवा 50 लोक ऍट अ टाइम माझ्याकडे बघणार आहेत, माझे एक्सप्रेशन बघणार आहेत. तर ते पण मला जमत नव्हतं. पण मी जेव्हा तुमचे सेशन ऐकत राहिले आणि आता हे 20 तारखेपासून मी नवीन तुमचं बॅच जॉईन केली. आणि हे आपलं मेडिटेशन रोज मी आपलं आहे रोजचं ते करते. आणि 10 मिनिटं सुद्धा मी एका ठिकाणी बसू शकत नव्हते. पण आता मी म्हणजे हात दुखायचे ते वरती आपलं सहस्त्र चक्रावर हात ठेवल्यानंतर आणि पाठीमागे ठेवल्यानंतर. पण आता जसं जसं 10 दिवस झाल्यानंतर आता ते मला वाटतं की नाही आपण हे करू शकतोय. आपण 39 मिनिटं काय आपण 50 मिनिटं सुद्धा ऍट अ टाइम एका जागेवर बसून शांत स्वतःला वेळ देऊ शकतोय. म्हणजे आम्ही सगळं करतोय. म्हणजे मुलांना पण सांभाळतोय, नवऱ्याला सांभाळतोय. जसं मॅडम आता तुम्ही सगळ्या सेशन मध्ये सगळं कव्हर अप केलेलंच आहे की आपण म्हणजे जरी एवढं कमवतोय गव्हर्नमेंट सर्वंट पण स्वतःसाठी कधी वेळ दिलाच नाही आपण. आपण किती छान आहोत, आपण स्वतःला छान बोललोच नाहीये. मग आता मला असं वाटतं की नाही मी कुठेतरी चुकत होते. आज आम्ही असं ठरवलंय की आज 8 मार्चचे सगळ्यांना जागतिक महिला दिन शुभेच्छा. आणि ठरवलं की स्वतःसाठी वेळ काढणार आहे आणि खूप छान छान तुमचे हे सेशन अटेंड करणार आहे आणि पुढेपर्यंत जाऊन स्वतःमध्ये प्रगती करणार आहे. थँक्यू मॅडम. नक्कीच. आणि माझा शब्द आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या साक्षीने तुम्हाला, की आज किंवा 15 दिवसापूर्वी जे आयुष्य होतं ना, तुम्ही 20 फेब्रुवारीच्या बॅचला जॉईन झालेले आहात. तेव्हा जे आयुष्य होतं त्यापूर्वीचं, त्यामध्ये एवढा आमूलाग्र बदल झालेला असेल, की तुम्ही म्हणसाल ती आधीची सविता आणि नंतरची सविता. जसं नयनाताईंनी म्हटलं ना, ती तेव्हाची आणि ही आताची. 2 वर्षामध्ये मॅम शाळेमध्ये एक तक्रारच दिली नाही. मला माहितीये आमच्या अगोदर नयना कशा होत्या तर. प्रत्येक वेळी मेसेज काही झालं की. आणि आता नाहीच आहे. त्यांच्या हेडमास्टरांकडे नाहीये मेसेज आणि माझ्याकडे पण नाहीये. जे काही आहे ते फक्त आनंद आहे. आता आनंदाने भरून असलेलं आपलं आयुष्य असणार आहे. काय एवढं लक्षात घ्या. आणि हो प्रत्येकाचं मॅडम. असणार आहे. प्रत्येकाचं. आलाही कुठला प्रॉब्लेम नसेलच असं मी म्हणत नाही. पण त्या प्रॉब्लेमला सहजतेने फेस करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये येणार आहे. आपण त्या समस्येपेक्षा कायम मोठं असणार आहे. हं? हो खूप मॅडम. सुंदर. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ओके मॅडम. फार थँक्यू वेगवेगळ्या मॅडम. सदस्यांना संधी दिली होती. अलका, 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 अलका खूपच दिवसानंतर आल्या. नंदुबाई कडक करत नाहीत तुम्हाला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. महिला दिनांच्या सर्वांना शुभेच्छा. मॅडम खूप आनंद सर्वीकडे आहे. तुम्ही म्हणता तसंच आहे. कारण की मेडिटेशननं खूप माणसामध्ये सर्व बदल होतो. हं, म्हणजे दुःख काय दिसतच नाही समोर जास्त. आणि दुःख असेल तरी ते सुखामध्येच कन्वर्ट होतं त्याचं. हं. आणि मी तर एवढी सुखी आहे ना म्हणता. खूप खूप छान वाटतंय मेडिटेशन. मी 15 ऑगस्टला जॉईन केलेलं. तेव्हापासून खूप खूप आनंदी आहे. खूप सुंदर. आणि आता ब्रह्मांड विषयी काय बोलायचं. खूप ब्रह्मांडाने दिलंय भरपूर. काय बोलायला एवढं कमीच आहे. बोलताच येत नाही एवढं खूप सारं दिलंय. कैसे ब्रह्मांडाला म्हणावं मला ब्रह्मांडाचे आणि ग्रँडमास्टर घडव आता. guidance खूप खूप आभार हा. ब्रह्मांडाला म्हणावं की मला ग्रँडमास्टर घडव. हा ताई म्हणतच होत्या स्वातीताई. हं, बघूया आता. करू नक्कीच, 1-2 महिन्यात काहीतरी तयारी. हा नक्कीच. काय हरकत नाही. हो चालेल. ओके. आत्मा नमस्ते मॅडम. खूप खूप आत्मा नमस्ते. धन्यवाद ब्रह्मांडाचे. हा आत्मा थँक्यू नमस्ते. मॅडम. थँक्यू. प्रिया शिंदे. हा आत्मा एक एक नंबर घेते मी हा. प्रिया शिंदे. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. तुमचा आत्मा नमस्ते ऐकण्यासाठी कान खूप आतुर झाले होते मॅडम.
आवाज तुमचा ऐकण्यासाठी. माझा अनुभव तर खूप छान आहे मॅडम. 1 जानेवारी पासून मी जॉईन झाले आणि मला पण असं स्वतःवरती विश्वास नव्हता की मी हे करेल ते करेल. सतत एक मनात भीती असायची. पण जेव्हा मी रेकी जॉईन केलं तेव्हा म्हणजे एक विश्वास स्वतःचा जागृत झाला की मी हे करू शकते. आणि मला पण आता भीती वाटत नाही. खूप छान वाटतं असं. काही करायचं म्हटलं तरी लगेच तयार होते मी पण. हं, आणि खूप घरात पण सुंदर. खूप छान वाटतं. आनंदीमय वातावरण असतं नेहमी. आधी मी सतत असं भीतीपोटी सारखी नर्वस असायची. म्हणजे हा आनंद असेल तरी नर्वस आणि दुःख असेल तर जास्तच नर्वस. पण आता असं काही होत नाही. म्हणजे आनंदीच असते नेहमी. जरी गुड काही गर्ल. असेल प्रश्न तरी ते सॉल्व्ह होतील असं वाटतं. आणि होणारच. हं? होणारच. कुठलाच प्रश्न मागे राहणार नाही. बघा, वाट बघा थोडीशी. ओके? खूप सुंदर. हो मॅडम. खूप सुंदर. थँक्यू. 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 प्रिया शिंदे, थँक्यू. प्रज्ञा लांडगे, त्यानंतर अश्विनी शिंदे. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आणि माझ्या सुंदर मैत्रिणींना पण आत्मा नमस्ते. खूप दिवस झालं भेट नाही मॅडम. खूप आठवण येत होती ग्रुपची आणि सगळ्यांची. आहे ना? हा. हो. आणि मॅडम खरंच माझ्यात खूप बदल झालाय बरं का. भीती तर गेलीच आहे आणि असं एकदम निर्भीडपणे बोलायला शिकली मी आता. स्पष्ट बोलायला लागली. गुड. खूप छान बदल झालाय आणि ग्रँड मास्टर व्हायचे. मला फीस भरायची तुमची. काही हरकत नाही. येणार, येणार, खूप येणार. कंटिन्यू डोक्यामध्ये तेच असतं आणि सगळ्यांचे रोजचे व्हिडिओ पाहून तर खूप आनंद होईल आणि असं जावंच वाटतं आहे नक्कीच. सगळ्यांसोबत. सगळं ज्यांच्या ज्यांच्या आतून आवाज आलेला आहे ग्रँड मास्टरला यायचं आहे, त्यांच्यासाठी मी स्पेशल सेशन घेणार आहे. मंगळवारी वगैरे. ओके, आपण घेऊया सगळ्यांना पुढे. हो ठीक मॅडम. आहे? पण मॅडम काय काय? टायमिंग ऍडजस्ट होईल का मॅडम? मी ड्युटीवरती असते ना. हो, 9चा, रात्री 9चा वेळ आहे पण. 9 ते 10:30. हं. त्यांच्यासाठी पण करूया आपण, काही काळजी करू नका. थँक्यू प्रज्ञा. थँक्यू. चालेल. आता कोण आहे? आता कोण आहे? अश्विनी शिंदे. हा, अश्विनी शिंदे म्हटलं होतं मी. हो ना? हा. त्यानंतर दर्शना शिंदे. आता सगळ्या शिंदे. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आता काय बोलू मला काय कळलं आता. फर्स्ट डिग्रीला आहे मी आणि हं. त्या फर्स्ट डिग्री पासून आता 10वा प्रवास हा माझा खूप छान झालेला आहे. आणि आज तुम्ही ते सेशन घेतलं जागतिक महिला दिन. पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. छान. हां. काय वाटतंय ग आ अश्विनी बद्दल स्वतःला? एवढ्या 10 दिवसात जसं सविताताईंनी सांगितलं, छोटासा मोठासा. पण मला मॅडम तुम्हाला सांगू का मला एक तर पहिल्यांदा ना प्रत्येक गोष्टीवर रिएक्ट करायची सवय होती. आता ती हं, रिएक्ट करायची सवय माझी थोडी कमी झालेली आहे. असं पटकन अशी रिएक्ट होत नाही कुठल्या गोष्टीवरती. हं. आणि खूप छान वाटतंय हां. मेडिटेशन केल्यावरती शांतता वाटते जरा. स्वतःमध्ये बदल झाल्यागत वाटतंय हां. माझी चिड खूप जास्त होत होती पहिल्यांदा. हां, आता जरा कमी झालीये. मस्त. खूप हं. सुंदर अश्विनी. खूप सुंदर. बघ आपल्याला फर्स्ट डिग्रीमध्ये खूप काही नको आहे. आपल्याला गरज आहे तेवढाच बदल होईल ना? हो की नाही? हां. बघा अश्विनी शिंदे पहिल्या डिग्रीच्या, प्रिया शिंदे तिसऱ्या डिग्रीच्या आणि दर्शना शिंदे आता ग्रँड मास्टर. बघू बरं ग्रँड मास्टर काय सांगतात तर. तुम्ही आता एक सांगताय बघा नवीन ऊर्जा येते आपल्यामध्ये, नवीन ऊर्जा प्राप्त होते. हां, जरा ते अनुभव घेत चालले जरा जरा हळू-हळू. नक्कीच, नक्कीच. हं. नवीन ऊर्जा प्राप्त होतेच ना. करून तर बघा. हां. खूप सुंदर. दर्शना, माईक सुरू करा दर्शना पटकन. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हां. दर्शना माईक सुरू करा. माईक बंद आहे तुमचा. हां. मॅडम मला तर खूपच अनुभव आलेला आहे ग्रँड मास्टर झाल्यापासून. कसा कारण ग? घरात माझे जे टेन्शन वगैरे होते ते खूपच कमी झाले. कमी म्हणजे पूर्णच कमी झाले. म्हणून मला ग्रँड मास्टर झाली. खूपच छान वाटते. मी जेव्हा रेखीला जोडली तुम्हाला तर काहीच माझ्या समस्या सांगितल्या नाही. पण माझ्यामध्ये खूपच बदल झालेला आहे. आणि आता वाटते सर्व ठिकाणी असं घरात आनंद वाटतो मला. आता बाकी तर सांगणार होते
सर्व इकडे आहेत. बरोबर बरोबर. सगळे सिक्रेट अनुभव आहेत. तुम्हाला एक सांगायचं म्हणजे काय, मी हरवले होते, मी पुन्हा मला सापडले, असं दर्शनाकडून आपण ऐकूया. हा मॅडम. आणि दर्शना यांचा आणि ग्रँड मास्टर 14चे व्हिडिओ आलेले आहेत जस्ट आता नेमके. बघा सगळ्यांनी, कळतील तुम्हाला. खूप सुंदर दर्शना. खूप थँक्यू, खूप थँक्यू. संजनाने आता व्हिडिओ सुरू केला मॅडम. आहे, पण 1 मिनिट पहिले रत्नाला संधी देते, नंतर संजनाला, नंतर मनीषा देशमुख. आणि मग आपण आत्मनमस्ते करूया मेडिटेशनला जायला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मनमस्ते. खूप खूप छान वाटतं रेकीला आल्यापासून. शांतता वाटते खूप. अजून काही सांगू? अजून काय सांगू? तुम्हाला वाटलं ते मग मी काय नाही सांगत, सांगा म्हणून. खूप सांगायचंय पण जे आपण विचारतो ते सुचत नाही काहीच. मग काही लोक काय म्हणतात माहितीये का, ह्या मॅडम आहे ना, तिकडून सगळ्यांना सांगून देतात की तुम्ही असं असं सांगा आणि मगच लोक सांगतात. असं काही असते काय बरं? नाही असं काही नाही मॅडम. असं काही नाहीये. मग तेच खूप लोक छान एका दिवशी रेकीला जोडतात आणि मग तेच लोक एक दिवस रेकीला जोडतात आणि तेच स्वतः अनुभव सांगतात. खूप छान बदल झाले. खूप सुंदर, खूप छान. कोण ग, कोणाचं नाव घेतलं होतं मी आता? असं होते. मग तुमच्या जागा चेंज होतात ना. ओके, मनीषा देशमुख एकच अनुभव फक्त आणि नंतर दीप्ती हातीशकर. कितवे ग्रँड मास्टर आहेत ते? आज बघा सेशनला अगदी वेळेवर सगळेजण जॉईन झाले. सेशन कधी सुरू, म्हणजे मी सूचनाच टाकली 7:45ला असं म्हणूया. आणि सगळ्या ग्रँड मास्टर मधले काही काही लोक आहेत. मनीषा देशमुख माईक सुरू करा. हं? आणि जवळजवळ जुने ग्रँड मास्टर 6वे, 7वे, 8वे बरोबर 15 पर्यंत पोहोचले आपलं आपलं प्रतिनिधित्व करायला. आत्मनमस्ते. आत्मनमस्ते. काय म्हणताल? काय बदल होतो रेकीमध्ये? कितवे ग्रँड मास्टर तुम्ही? मी ग्रँड मास्टर आहे. कितवे? हा 7वे ग्रँड मास्टर मी. बरं बरं. 7वे. ओके. ऊर्जेचं सांगायचं झालं तर खूप अप्रतिम बदल होतो यामध्ये. आणि म्हणजे काय सांगसाल महिलांना तुम्ही? तुम्ही काय मिळवलं ऊर्जेसोबत? मला खूप काही मिळालं आहे. आणि मी पूर्ण स्वतःला म्हणजे याच्यामधून पूर्ण अशी भीतीमध्ये याच्यामध्ये ते पूर्ण बाहेर काढलेलं आहे. आणि सर्वांनी या सेशन आणि ती जॉईन करावं ही इच्छा आहे. बर, खूप सुंदर, खूप सुंदर. बहुत बढिया. संजना, मग संजना नंतर आपण मेडिटेशन घेऊया. दीप्ती राहिल्या, दीप्ती हातीशकर राहिल्या. शिरवाडकर. दीप्ती. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मनमस्ते. आज बऱ्याच दिवसांनी तुमचं दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटलं मला. वाट बघत होतो आम्ही कधी येत आहे म्हणून. आठवड्यापर्यंत गेली होती मी बाहेर. हो, पण ते आठवडा पण भरपूर वाटला. ठीक आहे. बर. ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेचं काय सांगू की माझ्यामध्ये तर पूर्ण अगदी बदल झाला आहे. तुम्हाला माहितीच आहे. मी खूप अगदी खुश आहे, आनंदी आहे. या ऊर्जेला जोडून खूप खूप समाधानी आहे मी. आणि बरेच लहान मोठे अनुभव आहेतच माझे. तुम्हाला मी सर्व सांगितलेच आम्ही. आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे एक अशी आत्मविश्वास जो आलेला आहे ना, तो खूपच आहे, अगदी वाखाण्यासारखाच आहे. आणि असंच म्हणजे सर्वांना मी तेच सांगते की आता ह्या नवीन नवीन जे आहेत लोक आहेत, म्हणजे ते जे जॉईन होणार आहेत त्यांनी खरोखरच यामध्ये जॉईन व्हावं असं मी सर्वांना विनंती करते. बस, माझे अनुभव तुम्हाला सर्वांना मी सांगितलेले आहेत. नक्कीच सगळ्यांनी दीप्ती मॅडम यांचा व्हिडिओ बघा. ओके, या आठवड्यातच आलेला आहे. खरंच
काय त्या ऊर्जेने एवढं भरभरून दिलाय, एवढं भरभरून दिलाय ना की शब्दांमध्ये मांडताच येत नाही किंवा 5 मिनिटात तर बिलकुल नाही. मग आमचे ग्रँडमास्टर काय म्हणतात, मॅम आम्हाला ना भरपूर वेळ द्या. थँक्यू मॅडम. खूप सुंदर. स्वाती आलेल्या आहेत शेवटी. बोला स्वाती. कारण संजनाचा माईक सुरू झाला नाही म्हणून तुम्हाला संधी. आत्मा नमस्ते. आठवण आत्मा नसते. नमस्ते मंजुश्री मॅडम आणि सर्वांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जॉईन होण्याचं कारण की तुम्हाला पाहायचं होतं. हो ना, ती एक आतुरता होती की रोज सकाळचं मेडिटेशनला आता आपला आठवडा जरा ब्रेक झालेला होता आणि हा. मला मॅडमला भेटायचंय, बघायचंय, ही आतुरता होती आणि जॉईन झाले. बघा, ब्रह्मांडाने तर भरभरून दिलेलं आहे. आयुष्य खरंच खूप आनंदाने भरून गेलेलं आहे. सगळ्यांना खरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतं आणि या दुःखाला जर आपल्याला दूर करायचं असेल तर युनिव्हर्सशी खरेच कनेक्ट राहिलं पाहिजे. जेवढे पण आम्ही मॅडमशी कनेक्ट राहिलो, युनिव्हर्सशी जोडलो गेलो, तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निश्चितच युनिव्हर्सने आनंदाचं आणि यशाचंच दान पदरात आपल्या टाकलेलं आहे. आणि असंच सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आनंद यावा. आज महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्त मला एवढं सांगावंसं वाटतं की खरंच युनिव्हर्सशी जुळूया आणि आपण आनंदी होऊयाच. पण आपल्या बरोबर आपला परिवार, आपला मित्र परिवार असू दे, आपल्या सहवासात येणारे अनेक कुटुंब आहे, तर त्यांच्याही आयुष्यात आपण आनंद आणूया. आनंद दिल्यानेच आनंद वाढत असतो आणि सगळेच आनंदमय होऊया. एवढीच युनिव्हर्सला पण प्रार्थना आहे, आपल्या सर्वांना पण, की आपण खरंच याच रेखीला जुडूया आणि युनिव्हर्सशी कनेक्ट राहूया. कारण मग आपण सर्वजणी त्या युनिव्हर्सच्याच लेकी आहोत आणि तो आपल्याला भरभरून देतोय, भरभरून देतोय. माझ्या तर आयुष्यात खूप बदल झालेत आणि रोजचा वेगळा अनुभव आहे. रोज वेगळे येतच असतात. पॉझिटिव्हिटी तर खूप आहे आणि इतरांनाही देतोय. मी शिक्षक या नात्याने रोजचा माझा प्रवास, माझ्या शाळेशी रिलेटेड असलेले माझे पालक वर्ग, माझे विद्यार्थी, माझे शिक्षक, खरंच म्हणजे काहीतरी आपण त्यांना चांगलं देण्याचा प्रयत्न निश्चितच करत असतो आणि आपल्या सहवासाने त्यांच्यातही पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे युनिव्हर्सचे धन्यवाद आणि मंजुश्री मॅडमचे पण खूप धन्यवाद की त्यांनीही आमच्यावर खूप खूप विश्वास ठेवलाय. खूप आणि अगदी बाळाप्रमाणे आमचीही त्या काळजी घेतायत, निश्चितच घेत आणि पुढेही त्या घेतच राहतील. त्यामुळे कशाचीच भीती वाटत नाही. कुठलाही प्रसंग आला तर नाही, त्यावर आपण मात करून पुढे जाणार आहोत आणि यश निश्चितच मिळणार आहे, ही खात्री आहेच आहे. कारण खूप छान. ती माय आमच्या सोबत आहे, कायम सोबत आहे. येस, जरी ऊर्जा वयाने लहान स्वरूपामध्ये असले आपण तरी. कायम सोबत आहोत. ऊर्जा नक्की स्वरूपामध्ये आपण नक्की कायम सोबत आहोत. थँक्यू नक्कीच. युनिव्हर्स. खूप बस धन्यवाद, ब्रह्मांडाचे खूप धन्यवाद. धन्यवाद म्हणा. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद स्वाती. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आपण आता छान मेडिटेशन घेऊया. त्या अगोदर थोडंसं एक मला सांगायचं होतं तुम्हाला, मग बोलता बोलता राहून गेलं. स्त्री शक्ती आणि तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आतमध्ये काय आहे, तर 7 चक्र आहेत. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर या जे सगळ्यांनी सांगितलं की असं होते, असं होते. काय फरक पडतो? कसा बरं फरक पडतो? तर तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 7 चक्र, आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आणि विशेष आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? मूलाधार चक्र, सुरक्षितता देणारं चक्र. सुरक्षितता देणारं चक्र हे स्थैर्य आणि सुरक्षितता देते. सुरक्षितता, स्थिरत्व. ओके, मी सुरक्षित आहे हा भाव देतो आणि जेव्हा एक स्त्री स्थिर असते ना, तेव्हा ती कुटुंबाला स्थैर्य देते.
म्हणून तिच्यामध्ये स्थिरत्व खूप गरजेचं आहे. जर भीती जास्त असेल ना तर हे चक्र कमजोर होते. म्हणून तिला भीतीमुक्त होणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी तिला स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि याकरिता दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करत असते. जेव्हा स्वाधिष्ठान चक्र हे सर्जनशीलतेचं नवनिर्मितीचं केंद्र आहे, हे चक्र भावना आणि सर्जनशीलता नियंत्रित करते. तिचं हसणं, तिचे नृत्य करणं, तिच्यामध्ये असलेल्या नवीन कला ह्या सगळ्या या चक्रामधून येतात. जेव्हा हे ब्लॉक असतं ना तेव्हा ती नवनिर्मिती नाही करू शकत. रोजचं तेच रणगाणं आहे असं म्हणून करते. पण जेव्हा तिचं हे चक्र छान ऍक्टिव्ह असते ना तेव्हा तिचा करत असलेला रोजचा स्वयंपाकही ती नव्या कलेने करते. तिचं अंगण झाडणं सुद्धा ती एका वेगळ्या कलेने करते. लक्षात येते? ती करत असलेली प्रत्येक गोष्ट ती एक वेगळ्या ऊर्जेने करते. तिच्या कला त्यामध्ये टाकते जेव्हा तिचं स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स असतं, ऍक्टिव्ह असतं. तिचं मणिपूर चक्र म्हणजे ज्याला आपण म्हणतो सोलर चक्र आत्मविश्वासाचं केंद्र आहे. आतमधली माझी अंतर्गत शक्ती जागृत करणारं हे चक्र. जेव्हा एक स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते ना, जेव्हा तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो ना, तेव्हा तिच्या निर्णयांमध्ये स्पष्टता निर्माण होते. तिने काय निर्णय घ्यावा हे तिला कळतं. त्याचा कुटुंबावर आणि स्वतःच्या आयुष्यावर उत्कृष्ट असा परिणाम होतो. अनाहत चक्र जेव्हा हे हृदय चक्र बॅलन्स होतं ना, सर्वात शक्तिशाली प्रेमाचं केंद्र आणि जेव्हा स्त्रीचं हृदय चक्र ओपन होतं ते प्रेमाचा अखंड सोर्स असतो. मग ते आईचं प्रेम, मग ते पत्नीचं प्रेम, मग मी सांगितल्याप्रमाणे मैत्रिणीची साथ या सर्व चक्रांमधून येते. ती भावनांमध्ये वाहवतही जाणार नाही आणि कधी कधी तिच्या प्रेमाचा दुरुपयोग घेतला जातो. आहे की नाही? ती भावनांमध्ये वाहवतही जाणार नाही आणि ती कठोरही होणार नाही. ती बॅलन्स करू शकेल सगळ्या गोष्टी उत्कृष्ट प्रकारे. जेव्हा तिचं विशुद्ध चक्र तिची अभिव्यक्ती निर्माण करणारं, व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारं हे केंद्र पण अनेकदा महिला मंडळांना त्यांच्या भावना दाबून ठेवाव्या लागतात. आतमध्ये काय सुरू असते हे सांगताच येत नाही किंवा सांगावंच लागत नाही. पण जेव्हा ती दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळते ना तेव्हा ती तिचा आवाज शोधते. तेव्हा तिची ऊर्जा मुक्त होते आणि तेव्हा तिला कळतं की मला कसं व्यक्त करावं. भावना दाबून ठेवल्या जात नाहीत. जेव्हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडते तेव्हा तिचं आज्ञाचक्र अंतर्ज्ञानाचं चक्र ओपन होतं. तिची इंट्युशन्स पॉवर मुळातच खूप शक्तिशाली आहे. ती अधिक छान होते आणि तिला काही गोष्टी व्हायच्या अगोदरच जाणीव व्हायला लागते ती या चक्रामुळे. तिचं सहस्त्रार चक्र या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडते तेव्हा तिच्या विचारांमध्ये, तिच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये शांतता, स्पष्टता, आध्यात्मिक शक्ती तिला अनुभवायला मिळते. म्हणून महिलांनो, स्त्री म्हणजे फक्त शरीर नाही, आपण म्हणजे फक्त शरीर नाही, तर आपण म्हणजे दिव्य ऊर्जा केंद्रांचा दिव्य संगम आहोत. आणि जेव्हा स्त्री तिची ऊर्जा बदलते ना तेव्हा तिचं जीवन बदलतं. आपल्याला गरज आहे आपली ऊर्जा ओळखण्याची आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्याची. पुन्हा एक वेळा सांगते, पुन्हा सगळ्यांना एक वेळा सांगते की पुरुष जग बदलू शकतो पण एक स्त्री आहे ना पिढ्या बदलू शकते. तिच्या विचारांनी, तिच्या आचरणाने येणारी पिढी, पुढची पिढी, प्रत्येक पिढी त्या कुटुंबातील बदल होऊ शकते. अशी ही स्त्री आहे. किती बोलावं, किती सांगावं. बस आजपासून आपण एवढा संकल्प करूया काय की फक्त आणि फक्त स्वतःमधील ऊर्जेला शोधूया, स्वतःवर प्रेम करूया, ब्रह्मांडासोबत जोडूया, रोज ध्यान करूया. आहे ना? येस. आणि आता सुंदर मेडिटेशन करूया. खूप धन्यवाद सगळ्यांना. आपण आत्मानुभूती करून आताचं सेशन थांबूया आणि मग पुढे जाऊया. आत्मानमस्ते सगळ्यांना. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम.
नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम.